नमस्कार मित्रांनो, जी के मॅड चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आज 17 मार्च 2026 रोजीचे चालू घडामोडीचे महत्त्वाचे प्रश्न हे पाहणार आहोत. तर हे प्रश्न येणाऱ्या पोलीस भरती, सरळ सेवा भरती व इतर स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. प्रश्न पहिला, कोणत्या राज्य सरकारने 500 गावांना नैसर्गिक शेती गावे म्हणून विकसित करण्याची घोषणा केली आहे? बरोबर ऑप्शन बी, गुजरात राज्य सरकारने 500 गावांना नैसर्गिक शेती गावे म्हणून विकसित करण्याची घोषणाही केली आहे. तर गुजरात सरकारने मार्च 2026 मध्ये ही घोषणा केली असून याद्वारे शाश्वत शेती आणि पर्यावरण संवर्धनाला चालना देण्याचा उद्दिष्ट हे ठेवले आहे. तर उद्देश आहे रसायनमुक्त शेतीला प्रोत्साहन देणे आणि मातीचे आरोग्य सुधारणे, असेच गुजरातचे कृषी मंत्री जितू वाघनी यांनी सांगितले आहे. गुजरात राज्याबद्दल माहिती पाहू. गुजरात राज्याची स्थापना झाली आहे 1 मे 1960. राजधानी आहे गांधीनगर. मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल. राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत. राज्यसभा सीट आहेत 11, लोकसभा सीट आहेत 26 व विधानसभा सीट आहेत 182. प्रश्न दुसरा, भारताचे 94 ग्रँडमास्टर कोण बनले आहेत? बरोबर ऑप्शन डी, मयंक चक्रवर्ती हे भारताचे 94 ग्रँडमास्टर बनले आहेत. मयंक हे आसाम राज्याचे असून 16 वर्षीय आंतरराष्ट्रीय मास्टर मयंक चक्रवर्ती हे भारताचे 94वे बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनले असून स्वीडनमध्ये स्टॉकहोम नॉर्थ येथे आयोजित 8व्या GM टुर्नामेंटमध्ये ही ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आणि पूर्वोत्तर भारतातून पहिले ग्रँडमास्टर ठरले आहेत. पुढील प्रश्न, फ्रीडम शील्ड हा संयुक्त लष्करी सराव अमेरिका आणि कोणत्या देशादरम्यान पार पडतो? तर बरोबर ऑप्शन बी, जपान या देशांतर्गत पार पडतो. तर फ्रीडम शील्ड हा अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांच्यातील एक मोठा संयुक्त लष्करी सराव आहे. उद्देश आहे उत्तर कोरियाकडून मिळणाऱ्या अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्र धमक्यांचा मुकाबला करण्यासाठी आणि कोरियन द्वीपकल्पावरील सुरक्षा मजबूत करण्यासाठी हा सराव आयोजित केला जातो. प्रश्न चौथा, 2026चा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर बहुमान कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे? बरोबर ऑप्शन बी, वन बॅटल आफ्टर अदर या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर बहुमान हा मिळालेला आहे. तर 2026चा हा 98वा प्रतिष्ठित सर्वोत्कृष्ट ऑस्कर पुरस्कार होता. यामध्ये वन बॉटल ऑफ द अनदर या चित्रपटाला हा पुरस्कार मिळाला असून सर्वोत्कृष्ट अभिनेता आहे मायकेल बी जॉर्डन आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहे जेसी बकेले. प्रश्न पाचवा, मितवा धर्म मेळा कोणत्या राज्यात आयोजित केला जातो? तर बरोबर ऑप्शन सी, पश्चिम बंगाल या राज्यात मितवा धर्म मेळा हा आयोजित केला जातो. तर मितवा धर्म महामेळा मुख्यत्वे पश्चिम बंगाल या राज्यात आयोजित केला जातो. हा मेळावा पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील श्रीधाम ठाकूरनगर ठाकूरवाडी येथे अखिल भारतीय मतवा महासंघाद्वारे आयोजित केला जातो. तर हा उत्सव मतवा संप्रदायाचे संस्थापक श्री हरिश्चंद्र ठाकूर यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 6, ओडिसाच्या गजपती शासकांशी संबंधित मध्ययुगीन तेलुगू शिलालेख अलीकडेच कोठे सापडला आहे? तर बरोबर ऑप्शन बी, गुंटूर आंध्र प्रदेश या ठिकाणी सापडला आहे. तर ओडिसाच्या गजपती शशांकशी संबंधित 15व्या शतकात मध्ययुगीन तेलुगू शिलालेख अलीकडेच आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यात सापडला आहे. हा शिलालेख गुंटूरमधील रामचंद्रपुरम अग्रहारम येथील ऐतिहासिक लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिराच्या एका दगडी खांबावर कोरलेला आढळला. प्रश्न क्रमांक 7, गांडुळाची नवीन प्रजाती कोणत्या राज्यात सापडली आहे? बरोबर ऑप्शन सी, केरळ राज्यात ही सापडली आहे. तर केरळ राज्यामधील त्रिशूर जिल्ह्यातील पीची वजनी वन्यजीव अभयारण्याच्या वजनी धरण क्षेत्रातून संशोधकाच्या एका पथकाने गांडुळाची एक नवीन प्रजाती शोधली आहे. नैसर्गिकरित्या दक्षिण आग्नेय आणि पूर्व आशियाई प्रदेशापुरत्या मर्यादित असलेल्या ड्राविडा प्रजाती आणि मोनिलिगॅस्ट्रेडे कुळातील या गांडुळाला ड्राविडा वाझानिया असे नाव देण्यात आले आहे. हा शोध जुटाक्सा या
पीअर रिव्ह्यूड जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. पुढील प्रश्न क्रमांक 8. 2025चा प्रतिष्ठित 60वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला आहे? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन ए आर वैरामुथू यांना 2025चा प्रतिष्ठित 60वा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर प्रतिष्ठित आर वैरामुथू हे तमिळ कवी, गीतकार आणि लेखक असून यांना हा 60वा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे. तर तमिळ साहित्यातील त्यांना अनेक दशकांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल, सर्जनशीलतेबद्दल आणि विशिष्ट काव्यात्मक आवाजासाठी त्यांना हा सर्वोच्च साहित्य सन्मान प्रदान केला जाणार आहे. तर पुरस्काराचे स्वरूप आहे 11 लाख रुपये आणि वाग्देवीची कांस्य प्रतिमा. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? असेच चालू घडामोडीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब